थोडस वरती राहिलंय आणि दम तरले लागलाय बाबू. आणि समोरचा नजारा तुम्हाला बघायचा आहे का? तुम्हाला एवढे दाखवायला तर आलोय मी. आता आपण वडगाव मध्ये आहे आणि बघू शकता वडगावचं चौक आहे मित्रांनो. आता आपण सरळ जाणार आहे पिंपळगावच्या रोडला जाणार आहे मित्र, म्हणजे पिंपळगावच्या रस्त्यालाच आपण. आता सरळ गेल्यावर पिंपळगाव लागतो आणि गोरक्षनाथ गडावर तर नाही जाणार मित्र. आता आपण फक्त माधवसुंबागड करणार आहे आणि माधवसुंबागड मित्रांनो लय दिवस झाले गेलो नाही आणि लय भारी वाटलं मित्रांनो. आणि आता लय टाइम पण झाला, सकाळ सकाळचं वातावरण आहे. काही नाही मित्रांनो, इथं आपण मित्र हो भेळ घ्यायला थांबलोय. बघू शकता पिंपळगावचा रस्ता येऊ आणि भेळ घ्यायला थांबलोय आपण. इथून भेळ घेऊन आणि विठ्ठल बघू शकता आणि भेळ घेऊन डायरेक्ट आपण जाणार आहे आगडगाव आहे का? हा आगडगाव आहे का इकडून? मग इकडे काय 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 एक इकडे काय विठ्ठल डोंगरगण आणि डोंगरगणला जायचंय. डोंगरगडला तिकडून जाऊन आगरगावला जायचंय. तिकडून डोंगरगणला कुठं जायचंय? त्या मालावर जायचंय. कोणत्या? फटक्या मालावर. बरोबर. का तुला कसं काय माहित? तुला कोण सांगितलं? मला माहित आहे. याला सगळं माहित असतं विठ्ठलला होय. हा मग मला माहिती. याला काय माहिती? तुला काय माहिती रे? हेडफोन लय भारी दाखव विठ्ठलचे हेडफोन बघा. इथपर्यंत गाणे ऐकू येऊ राहिले. अगं तुम्हाला ऐकू येते का? इथपर्यंत गाणे ऐकू. आपण इथं थांबलेलं आहे आणि आता आपण इथं बोरं काढू राहिलो मित्रांनो. इथे बघू शकता बोरं किती पडलेले तिथं. आता आपण बोरं काढणार आहे आणि दगड काढतोय. भाऊ पडले 2-3 पडले 2-3 पडले 2-3. अयो लय पडले रे. ओय बाबा चप्पल. ओय गाडी लागन ना. थांबा जरा. गाडी लागन बाबा. कसे बघ बर. ए थांब कसं विठ्ठल? एकदम भारी आहे मित्र. बोर लय भारी म्हणे मित्रांनो. एकदम घाण आहे. तुम्ही तर खाऊच नका आणि तुम्ही खाणार पण नाही मला माहिती आहे. आम्ही तसं कसं तरी मॅनेजमेंट करतोय. त्यामुळं भारत आहे ना एकदम पुढे जाऊ राहिला. बोरं खाऊन मोठमोठाले टिंगराव आणि बोरं खाऊन मोठाले म्हणजे मोठाले खाऊ राहिले. पण आपण इथं छोट्यावरच अटकून बसलोय. पण ते पण कडू थोडेफार. आणि तुम्हाला इथं म्हणजे हे कुठे माहिती का? इथं पुढं गेलं पुढचं चौक जे आंबोरी फाटा आहे आणि तिथंच मित्रांनो ते थोडं पुढं रोडलाच असं म्हणजे झाड आहे नाही का. आता आपण डोंगरगणच्या चौकात मित्रांनो. डोंगर माहितच असेल तुम्हाला. आणि माधवसुंबा म्हणजे गोरक्षनाथ गडाचं मित्रांनो कामाने तुम्हाला माहिती असेल. समोर आपल्याला म्हणजे इकडं गोरक्षनाथ गड पण आहे आणि माधवसुंबा ह्या इकडे आहे. आता आपण चाललोय मित्र हो माधवसुंबा गडावर. तर चला डावी. हा का इथून 1.5 किलोमीटर आहे. माधवसुंबा इथं बघू शकता 1.5 किलोमीटर आहे. गोरक्षनाथ 5.5 किलोमीटर आहे. तर डायरेक्ट आपण भेटूया पायथ्याशी मित्र. गाड्या लावून राहिलो आता सध्या. विठ्ठल गेला माझी गाडी आणायला. विठ्ठलची गाडी तिथे लावलेली बघू शकता. आणि इथून न्यायचं प्लॅन आहे बरं का विठ्ठलनी. तर तिकडून गाडी आणली पण इकडून न्यायचं प्लॅन आहे. विठ्ठल गाडी आणायला गेल्याचे आणि इथून जाते का नाही ती बघायचं फक्त. इथून मित्रांनो जरा अवघड दिसतंय नाही का. म्हणजे इथून असं दरी आहे छोटीशी खड्डा टाईप आहे आणि तिकडे त्याच्यात दगड आहे नाही का. हा का इथून जाईन का नाही ते बघायचं. नाही तर असं वरतून घालावं लागणार आहे. अशी वरतून घालावं लागणार आहे. आणि तिकडून जरा अवघड आहे. दगड लई आहे. बघू विठ्ठल आलाय आता बघूया. जाऊन द्या. आता इथं बसलेलं आहे आपण. गाड्या लावलेल्या आहेत मित्र इथं आणि दोन्ही गाडी इथं बघू शकता. आता आपण भेळ खाणार आहे. भेळ खाऊन आपण आता ट्रेकिंग चालू करणार आहे ब्रो. आता मस्तपैकी जरा थोडंफार भेळ खाऊया मग निघूया आपल्या ट्रेकिंगला. ट्रेकिंग काय फक्त 15-20 मिनिटाचा असताना ट्रेकिंग लय मोठा नाहीये. इथूनच दिसतोय ते माल बघू शकता तुम्ही. मस्तपैकी जरा पेट पूजा करूया
निघूया मग इथून. विराट म्हणत होता की मी दम बिम नाही लागत, पण विठ्ठलचे पण थोडंफार दम लागलेलं आहे. मी मित्र हो पळायला जातो दररोज, तरी मला एवढं थोडंफार दम लागतोय आणि ह्याला तर लय दम लागतोय. जायचं ह्या साईडला आणि ते सरळ गेलता, ह्याला का आता पूर्ण डोंगर फिरून यायचं होतं वर. आता इकडून जातो रस्ता, थोडंच वरती राहिलंय आणि दम तर लय लागलाय बाबू. फक्त 10 मिनिटं तिथपर्यंत आलो पण दम लय लागलेला आहे. हे दम लागलाय ना, गाणं म्हणून राहिले गाणं ऐकू राहिलो आणि आम्ही गाणे ऐकू राहिलोय. हेच राहिलंय फक्त थोड्याच अंतरावर आहे गड. नायक नाही खलनायक बघा यो खलनायक तर झोपूनच गेला डायरेक्ट वर आले आणि विठ्ठलला म्हणलं होतं काढ बाहेर, पण यांनी तिकीट नाही ठेवलं. बरोबर. आणि समोरचा नजारा तुम्हाला बघायचा आहे का? तुम्हाला एडे दाखवायला तर आलोय मी. बघा मित्रांनो समोरचा नजारा. म्हणजे मित्र हे पूर्ण जे दिसतंय का तुम्हाला, हे पूर्ण गोरक्षनाथ गड आहे आणि पूर्ण दिसतंय तो म्हणजे इथून पायवाट नाही का रस्ता आहे गोरक्षनाथ गडावर जायचा. आणि मित्रांनो बघू शकता खालचा व्ह्यू, आपले गाडे बघू शकता. हा का इथं लावलेले आपले गाड्या इथं लावले. 3 जण आपण असं बसलोय, विठ्ठल बघू शकता आणि मस्त चिल करतोय ब्रो, चिल. पण किल्ल्याच्या वर मित्रांनो हे एक बुरुज सारखं आहे. बुरुजाच्या आता वरच आहे मित्रांनो, बुरुज तर नाही म्हणू शकत, थोडाफार किल्ला टाईपच आहे नाही का, छोटासाच आहे इथं या पार्ट मध्ये. समोरचं बघू शकते ते पाडका महाल आहे, पाडका म्हणजे पडलेला आहे थोडाफार महाल. आता हे महांजर सुंबा गड आहे आणि आपण इथं आलेलो आहे 4 जण मस्तपैकी इथं थांबलेलो आहे. पण सध्या काही ऊन तर लय झालेले आहे कारण की दुपार होत आलेले आहेत. तर आपण निघूया मग त्या साईडला जाऊया. आणि खाली उतरायच्या टायमाला मित्रांनो म्हणजे पायवाट आहे नाही का, एकदम कॉपऱ्याने पायवाट आहे. इथून डोंगर मोठं दिसतंय ना तुम्हाला, इथून पायवाट आहे आणि पायवाट मित्रांनो त्या म्हणजे खाली उतरणार आहे आपण नाही का. आता तिथूनच खाली उतरणार आहे. विराट तिथूनच उतरायचं ना? हो तिथूनच उतरायचं मस्तपैकी. आणि इथं मित्रांनो म्हणजे छोटस तलाव आहे, तलाव तर नाही म्हणू शकत, काय म्हणू शकतो विठ्ठल आपण, छोटस बार आहे का ते, पाण्याचा बार म्हणजे टाक म्हणू शकता. पाण्याचं लय मोठा टाक आहे, तिथं जायचं आपल्याला. आणि समोर ते म्हणजे समोरचं कोपरा आहे, जे डोंगराचं कोपरा आहे हो. आणि कोपऱ्याच्या साईडला एक म्हणजे पायवाट आहे खालून, त्या पायवाट्याने आपल्याला खाली यायचं म्हणजे तिथं नेऊन आपण ते इकडे होय रे बाबा, ते तुम्हाला दिसतंय का? थांबा, हा काय तुम्हाला झाड दिसतंय का, त्याच्या खालून आपण निघून असं इकडून जाऊन असं तिथं निघू आपण. आता बघूया साप दिसतात का नाही, बघूया. तिकडे जायचं आपल्याला मस्तपैकी. आणि इथं गाय लावलेले आहेत मित्र हो. आणि म्हणजे हे गाय मला वाटलं होतं लांबून मित्र मला बघत असेल, पण ही आपल्याला बघत नव्हती, ही तिकडेच बघू राहिली कुठंतरी. आणि विठ्ठल तिकडे गेलाय, हिड कुठलं अगं ते विठ्ठल तिकडे गेलाय नुबडं कुठलचं. हा का ते म्हणतोय चला लवकर, कुठं कॉपऱ्यात थांबलंय ते, त्याला का मारायचंय बिरायचंय काय बाबा. तुम्हाला माणसं दिसतात का काय मित्र हो? राव काय मुंग्यानं दिसू राहिलेत ना. आपण कुठे बापरे, आपण कुठे समोरचा व्ह्यू नजारा बघा भाई साहेब. काय विषय चालू बापो. आणि तिकडून मित्रांनो तुम्हाला म्हणत होतो ना मित्रांनो, इकडून मागच्या साईडला पायवाट आहे आणि तुम्हाला दिसलं का ते तिथून जे दिसतंय तुम्हाला ते म्हणजे तिथून जायचं खाली. आणि असं म्हणजे पायवाट नाही मित्रांनो, लय आपल्याला हळूहळू यावं लागण आहे खाली उतरायच्या टायमाला, तिथून यावं लागण आपल्याला. हा तिथपर्यंत आहे पायवाट, पण इथून असं नाहीये, याच्या खाली शिड्या नाहीयेत बाबा, शिड्या नाहीये पण पायवाट आहे. पायवाट असन, पायवाट आहे पण शिड्या नाही येत. तिथपर्यंत शिड आहे, तुम्हाला ते खाली दिसतंय का तिथपर्यंत शिड आहे, बाकी भाई शिड्याच नाही भाई इथं. आणि इथं पाठीमागं नाही का याचं काहीतरी काय म्हणतात त्याला, सीताफळाचं झाड आहे, आम्ही खाल्लं होतं मित्र. इथं सीताफळचं ते आहे का सीताफळ? ते नाही तिकडे मित्र, इकडे सीताफळचं झाड आहे म्हणे, बघूया ते सीताफळ आहेत का नाही त्याला काय माहिती. त्यावेळेस होते पण आता नाही का, आता काय माहिती आहे का नाही, कारण त्यावेळेस लय गोड होते ते सीताफळ. बघूया मग आपण जायच्या तिकडे खाली उतरायच्या टायमाला बघूया तिथं आहे का नाही. आता जाऊया खाली मग. आनंद माझ्यावरती विरोधक अपोजिट
गर्जन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन दोघातून गंभे लोड आम्ही पळवतो धाजन जो तालमीत घासनच्या कुस्तीत वाजन माझी लेवल आता चाललोय आपण पायवाट बघू शकता अशी काय आहे पायवाट आणि पायवाटचं कमान असं आहे आपण म्हणजे समोरचा व्ह्यू बघा काय रिस्की तर आहे आणि आपल्या संग एक छोटासा बंटे आहे त्यामुळे विषय होतोय आणि जरा हळू जावं लागेल आपल्याला खाली भाई आणि बघू शकतो डायरेक्ट 360 काय 390 डायरेक्ट 99 म्हणजे लई रिस्की मित्रांनो आणि बघू शकते आत्ता कसं जरी म्हणजे रिक्स घ्यायची का नको भाई मला वाटतं भाई जरा खाली बघत चालावं लागणार आहे आपल्याला कारण की भाई कुछ भी रह सकता है मेरी जान कुछ भी रह सकता है इसलिए संभल कर रहना पड़ेगा मेरा भाई क्योंकि बहुत महंगा पड़ेगा डायरेक्ट दरी कसं वाटत असेल बाबो माझी तर मित्रांनो हालत एक हो गया भाई साहब म्हणजे काय म्हणू मी अरे माझी एकदम बेकार फाटू राहिली बाबो आणि याला बघा याची फाटू राहिली तर मित्रांनो इथं विराट म्हणतोय की हे पाणी पिवा आपण आपण काय पिणार नाही विराटच पिन फक्त एकटा त्याला ताण लई लागलेली मित्रांनो नाही आणि आमचा विचार असा आहे की आम्ही सगळे जाऊन मुतावा एका बॉटल मध्ये द्यावं पिवायला क्या जोक मारा विठ्ठल ने भाई साप अरे खाली काळा लाकूड आहे ते पडलेलं लाकूड आहे का सॉरी इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास इथं खेकडा आहे पण लय मोठा खेकडा आहे बाबू तुम्हाला दिसत असेल की तुम्हाला दिसतं की दगड त्याच्या खालीच मित्र हो खेकडा आहे लय मोठा आहे पण ते मेलाय का जिवंत ते काही दिसा नाही मला हे तुम्हाला दिसतं की दगड हा इथं खेकडा दिसला का तुम्हाला दिसला असेल 100% दिसला असेल खेकडा लय मोठा याचे साप पण असू शकतात भाई अजून एक टाकी याला जोडलेली टाकी आहे मस्त निवांत बसलो इथं आणि समोरचा नजारा भाई नजारा म्हणजे लय वेळा आलोय मी पण असं काय असतं भाई मी दररोज यायला पण तयार असतो भाई काय नजारा आहे समोरचा भाई समोर पूर्ण शेती भाई कुठं बघू शेती समोर एक तलाव आहे मोठासा ते काय व्हिडिओ मध्ये तर दिसणार नाही पण भाई एक नंबर आहे ब्रो एक नंबर बोलते समोर हे वांबुरी आहे आणि इकडं मनमाड हायवे त्या साईडला एवढं का वरट होतं बाबू पुढे हा दिसला काय खेकडे काय नुसतं खेकडे समोरचा नजारा बघा भाई असा नजारा असल्यावर दररोज येऊ भाई आपण दररोज येऊ काय नजारा आहे भाई एक नंबर नजारा एक नंबर आणि खाली माणसं शेतात काम करू राहिलेत इथं हे तुम्हाला जे शेत दिसतंय की काम करू राहिलेत माणसं हे तुम्हाला दिसतंय तर पण तिथं भाई किती लोक आहेत 4-5 लोक आहेत आणि काय मुंग्याने दिसू राहिलेत भाई काय मुंग्याने दिसू राहिलेत एक नंबर बोलते सबको बोलते आणि म्हणजे हे तुम्हाला दिसतं की तुम्हाला शेत या शेतामध्ये मेंढर तुम्हाला दिसतच नसेल भाई मुंग्याने दिसत असेल एकदम भाई काय भारी दिसतात एकदम टिच्चू दिसतात आणि विठ्ठल भाई कुठं रे इकडून तिकडून अरे वा याला पोपट कुठं दिसलं कुठे पोपट आणि हे काय पोर आहे ते म्हणजे मित्र हो शूट करायचे ना म्हणजे सिनेमॅटिक शॉट घ्यायचे ना मी मागत राहिलो आणि पुढे येऊन मित्रांनो इथं बघतोय झोपल्याने गाणे ऐकू राहिले बघा काय गाणं ऐकतो बघा एन्जॉय करू राहिलेत पण काय गाणे ऐकू राहिले पागल औरत काय गाणे ऐक असे गाणे लावून जरा दगड कसं आहे बघ सनी मुझे पहचानो
कासे आया मैं हूँ कौन. अरे देवानो. तिकडे ते विठ्ठल आणि ते हळू. हे आमची मर्सडीज आहे.